नवी मुंबई में प्रकल्पग्रस्त परिवारों द्वारा आवश्यकता के तहत बनाए गए घरों को स्थायी मान्यता दिलाने की मांग को लेकर विधायक के मार्गदर्शन में एक महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। लंबे समय से लंबित इस मुद्दे पर आयोजित बैठक में प्रकल्पग्रस्तों की विभिन्न समस्याओं पर विस्तार से चर्चा की गई। उपस्थित लोगों ने कहा कि प्रभावित परिवारों को उनके न्यायोचित अधिकार दिलाने के लिए सभी स्तरों पर प्रयास किए जाने चाहिए। साथ ही शासन और संबंधित विभागों के समक्ष इस मुद्दे को मजबूती से उठाने तथा प्रकल्पग्रस्तों के हितों की रक्षा के लिए संगठित रूप से संघर्ष जारी रखने का संकल्प लिया गया। बैठक में विधायक मंदा महात्रे ने कहा कि प्रकल्पग्रस्तों के न्याय संगत अधिकारों के लिए एकजुट होकर संघर्ष करना समय की आवश्यकता है और उनके घरों को स्थायी मान्यता दिलाने के लिए लगातार प्रयास किए जाएंगे। इस अवसर पर सेवानिवृत्त सिडको सहायक लेखा अधिकारी दिलीप वैद्य का सम्मान भी किया गया। कार्यक्रम में पूर्व विपक्ष नेता पंढरीनाथ पाटिल, नगर सेवक द्वारकानाथ मोइर, नगर सेवक शिवराम पाटिल, जिला अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, भाजपा नेता नीलेश महात्रे सहित बड़ी संख्या में प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित थे। बैठक में आगामी दिनों में इस मुद्दे पर और अधिक संगठित एवं प्रभावी आंदोलन चलाने का भी निर्णय लिया गया। शासनाने प्रकल्पग्रस्तांसाठी जो निर्णय घेतलेला आहे, आमचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी, आमचे पालकमंत्री आणि नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो निर्णय दिलेला आहे, प्रकल्पग्रस्तांच्या 2.5 गुंठ्या जागेसाठी 15% पैसे भरायचे, ज्यांनी आपली मूळ जागा सोडून घरं बांधले त्यांच्यासाठी, आणि ज्यांची 5 गुंठे जागा आहे त्यांच्यासाठी 25% भरायचं आणि कमर्शियल सुद्धा आपल्याला रेट कमी लावण्यात आलेला आहे। आता जर आपण या जमिनी नावावर करून घेतल्या नाही तर भविष्यामध्ये या प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यासाठी लढणारे कोणी उरणार नाही। आता ही आमची 4थी पिढी आहे आणि या 4थ्या पिढीमध्ये जर आम्ही हा निर्णय जे काय असेल आम्ही भांडत राहू, कोर्टात जाऊ, पण माझं सगळ्या ग्रामस्थांना विनंती आपल्या माध्यमातून की आलेला निर्णय आपण एक्सेप्ट करून ज्यांना शक्य आहे त्यांनी आज पुढे येऊन तो निर्णय मान्य करून ती जागा नावी करून घ्यावी। त्यासाठी आज आमचे प्रकल्पग्रस्तांचे सगळे नेते आज इथे उपस्थित आहे। डॉक्टर राजेश पाटील असतील, आमचे भोईर साहेब असतील, शिवराम पाटील, आमचे पंढरीदादा पाटील, हे सगळे प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज ही बैठक झालेली आहे आणि लोकांना प्रकल्पग्रस्तांना आज 50 वर्ष झाली तरी न्याय काही मिळत नाही। ते न्याय देण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्रित जमलेलो आहोत। मध्यंतरी कुक्षेत गाव आम्ही कायमस्वरूपी करून घेतलेले, त्याचप्रमाणे आता ही 95 गावाचा प्रश्न आहे, तो मार्गी लागेल असं आम्हाला वाटतं। शासनाचं माझ्या नावी पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आजची बैठक आम्ही घेतलेली आहे। प्रकल्पग्रस्त संघटना झोपलेल्या नाही आहेत, आता कोणीच उठत नाही आणि काम करत नाही। त्यासाठी मी डॉक्टर राजेश पाटलांना काल सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून या आलेल्या पत्रावर काम करू आणि पुन्हा संघटनेचं काम जोमाने सुरू करून ही संघटना कशा पद्धतीने पुन्हा लोकांसाठी काम करेल पुन्हा हे करू। कारण बरेच दिवस झाले राजेश पाटील भाजपमध्ये आले, त्याच्यानंतर ते प्रकल्पग्रस्त नेते होते, सगळ्यांनी कामं सोडली प्रकल्पग्रस्तांची, ती पुन्हा एकदा जिवंत करू, पुन्हा आपण आपल्या लोकांसाठी आपलं एक व्यासपीठ पुन्हा निर्माण करू असं माझं जाणार। मी तुम्हाला सांगते, इथले काही नेते त्यांना निर्णय आलेला आवडणार नाही, हे जास्त होतं। त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे बैठकी केल्या की हा जो आम्हाला अमाऊंट लावलेला, माझ्याकडे पेपर आहेत, माझ्याकडे मीटिंगचे मिनिट्स आहेत, आम्ही सगळे लोक गेलेलो आणि हे पैसे कमी करून आणलेले आहेत, ते सगळे पेपरवर्क माझ्याकडे आहे। आम्ही नितीन करियरजी असतील, आमचे गगराणी होते त्यावेळी मुख्यमंत्री होते, कमी करून आणलेले पैसे सुद्धा काही लोक आता अशी अफवा उठवतील ग्रामस्थांमध्ये की आम्ही फ्री करून देतो तुम्हाला। ग्रामस्थांनी जर आता ऐकलं आणि माझं ऐकलं नाही तर ग्रामस्थांची घरं कधीच, जमीन कधीच नावी होणार नाही। कुक्षेत गावाने ऐकलं, कुक्षेत गावात सुद्धा प्रचंड विरोध झाला मला, तरी पण त्या ग्रामस्थांनी 5, 50, 100 लोकांनी ऐकल्यामुळे तो प्रकल्प उभा राहिला आणि सगळ्यांच्या जमिनी नावी झाल्याने आता हळूहळू जे विरोधात होते ते सुद्धा जाऊन फायली तयार करून घेत आहेत। सुरुवात करू आम्ही सगळे मिळून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सुरुवात करू।
सुरुवातीला आम्हाला थोडा प्रतिसाद मिळेल. मागे शिदोरेची आपण कंपनी आणून आपण सर्वे चालू केला होता. याच लोकांनी, राष्ट्रवादीत असणारच लोकांनी त्यावेळी उधळून लावला. तेव्हा राष्ट्रवादीत कोण होतं? जे कुठलंही काम करताना खो हा मिळणार आहे, पण खो मिळाल्यानंतर तो आम्ही धावून कशा पद्धतीने करून आणू ते आमचं स्किल आहे.